नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा क्षेत्रातील दिनांक 12 जानेवारी युवक दिनाच्या निमित्त काँग्रेस व शिवसेना पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। तिवसा विधानसभा निवडणूक प्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश करण्यात आला असून प्रत्येक जण भारतीय जनता पार्टीची तिवसा विधानसभा क्षेत्राची तिकीट मिळविण्याकरिता राजेश वानखेडे व रविराज देशमुख विविध कार्यक्रम घेऊन आपापले शक्ती प्रदर्शन दाखवत आहे। पण आता 2024 ची विधानसभा निवडणूकची तिकीट कोणाला याकडे तिवसा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांमध्ये उत्सुकता लागली आहे। अशातच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात 2 जणांची भारतीय जनता पार्टीमध्ये दमदार एंट्री दिसत आहे। आता भारतीय जनता पार्टीची तिकीट कोणाला हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे। तसेच आज या कार्यक्रमाला यावेळी शिवरायजी कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ते दिनेशजी सूर्यवंशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ किरणताई महल्ले, नितीन गुर्दे पाटील, जिल्हा सरचिटणीस सुभाष श्रीखंडे, जिल्हा सचिव डॉक्टर पालीवाल, श्रीकृष्ण बांते, दिनेश भाऊ वानकडे कार्यकर्ते उपस्थित होते। खासदार तथा जिल्हाध्यक्ष डॉक्टर श्री अनिलजी बोंडे यांच्या उपस्थितीत तडेगाव ठाकूर येथील मोहित मोडघरे यांनी अनेक युवकांना घेऊन आणि छायाताई दंडाळे यांनी सुरवाडी येथील अनेक युवक घेऊन जाहीर प्रवेश केला। मोजरी, आनंदवाडी, शिवणगाव येथील अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज। महाराष्ट्रातील बातमीपत्राची तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाळे। मी छाया दंडाळे, सध्या 16 डिसेंबरला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे नागपूर येथील कार्यालयामध्ये। आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे मोदी साहेबांचं नेतृत्व आहे, महाराष्ट्रातील फडणवीस साहेबांचं नेतृत्व आहे आणि जिल्ह्यातील बोंडे साहेबांचं नेतृत्व असेल, आमच्या तिवसा तालुक्यात राजेश भाऊ वानखेडेंचं नेतृत्व असेल, या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मी या पार्टीत प्रवेश करून 1 महिना झाला आहे। आजच्या या कार्यक्रमानिमित्त आज स्वामी विवेकानंदांची जयंती असेल, राष्ट्रमाता जिजाऊ मातेची जयंती असेल, या जयंतीच्या निमित्ताने आज राजेश भाऊ वानखेडेंनी इथे युवा मेळावा आयोजित केला आणि या युवा मेळाव्यामध्ये असंख्य तिवसा तालुक्यातील युवक आज इथे प्रवेश करणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवणार आहे। माननीय नरेंद्रजी मोदी आणि माननीय JPजी नड्डा, माननीय अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपामध्ये प्रवेश करत आहे आणि आम्हाला भाजपा युवा मोर्चामध्ये सक्रिय काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि आम्ही त्या संधीचे सोने करून दाखवू हेच आमची इच्छा आहे। आणि येत्या काळात आम्ही खूप काही उपक्रम राबवणार आहे। त्यासाठी आम्हाला सर्वांची साथ व सर्वांचे योग्य योगदान मिळेल हे आम्ही अपेक्षा करतो।